नुकतीच काल मतदानाची प्रक्रिया होऊन 2024च्या विधानसभेची महाराष्ट्रातली निवडणूक ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मी आपल्याला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस व इतर घटक पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला जे शक्य असेल ते सहकार्य आपण पत्रकार मंडळींनी केलं त्याच्याबद्दल आघाडीच्या वतीनं आपले आभार मानतो. आज या आपल्या माध्यमातून मी शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या मतदारांचे, या तिन्ही पक्षाच्या घटक पक्षाच्या माझ्यासोबत असलेल्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. माझा विजय निश्चित आहे. मोठ्या मताधिक्यानं मला या मतदारसंघातील लोकांनी कौल दिलेला आहे. 30 वर्ष या मतदारसंघामध्ये मान अपमान, जय पराजय याची तमा न बाळगता मी सातत्यानं सामान्य माणसाच्या न्यायासाठी, अडीअडचणीसाठी अविरतपणानं काम करत आलो. माझ्या राजकीय जीवनामध्ये अगदी मनापासून स्वर्गीय बबनरावजी ढाकणे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या तिघांच्या लोकांप्रती असलेल्या बांधिलकीचा, त्याच्यामध्ये विशेष करून शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि समाजातील प्रत्येक वंचित घटक यांच्यासाठी यांनी आयुष्य वेचलं. त्याच विचारानं मी काम करत राहिलो. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही मला विरोध केला, मला मतदान केलं नाही म्हणून माझ्या मनात कसलाही राग परंतु ठेवला नाही. कोणच मतदारसंघाला स्वर्गीय बाळासाहेब भारदे, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील, स्वर्गीय बबनराव ढाकणे, स्वर्गीय बाबूजी आव्हाड, स्वर्गीय रावसाहेब म्हस्के पाटील अशा लोकांनी काम करताना या मतदारसंघाचा सतत सुसंस्कृत चेहरा जपत राहिले. सामाजिक सलोखा, आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच या मंडळींनी आयुष्यभर काम करून या मतदारसंघाचा महाराष्ट्रात नावलौकिक निर्माण केला.
पण मागील 10-20 वर्षात या मतदारसंघात केवळ राजकारणाच्या स्वार्थासाठी, मताच्या स्वार्थासाठी अत्यंत घाणेरडं राजकारण केलं. आणि करून धरून मी नाही त्यातली याप्रमाणे वागणं केलं. आणि म्हणून या तालुक्यामध्ये केवळ निवडणुकीत नाही तर 20 वर्ष मताच्या स्वार्थासाठी वातावरण गढूळ करण्याचं काम केलं. आणि एवढं करून चोराच्या उलट्या बोंबा मारायच्या, चुकीचं काम आपण करायचं. आणि बदनाम मात्र दुसऱ्याला करायचं.